अमेरिकेच्या टेक्सासमध्ये टेस्लाच्या गिगा फॅक्टरीमधून ड्रायव्हरलेस कार वाहतुकीचे सगळे नियम पाळून मालकाच्या घरी पोहोचून पार्क होत होती. तेव्हाच लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती नावाच्या गावात 75 वर्षाचे एक शेतकरी आजोबा शेत नांगरण्यासाठी बैल विकत घेणं सोडाच, पण दिवसाला 2,500 रुपये देऊन भाड्यानं घ्यायलाही जमणार नाही म्हणून स्वतःच नांगराचा जोखड आपल्या थरथरणाऱ्या मानेवर घेऊन शेत नांगरत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या अफाट वेगाशी किंवा जोरात पळणाऱ्या जगाच्या वेगाशी अँटिसिपेट करणं माणसाला शक्य आहे का, या प्रश्नाचं उत्तर आपल्या कोणालाच माहिती नाहीये. तंत्रज्ञान, पैसा आणि महत्वाकांक्षा यांचा अतिरेक नाकारून धावत्या गाडीतून उतरलेल्या 2 पिढ्या आज आपल्यात आहेत. मोकळ्या आयुष्याची चव घेत आभाळाखाली शांत आणि साधं स्लो लाईफ जगत आहेत. तर हे सगळे बदल निर्विकारपणे बघितलेले आणि जवळून अनुभवलेले मिलेनियल्स वरवर बघता स्थिर वाटत असले तरी आतून स्थिर नाहीत. जेवलो पण चव आठवत नाही, प्रवास केला पण 4 खुणा नजरेसमोर नाहीत. कधीही समाधान न होणाऱ्या वेडा सुखाच्या शोधात होणारी व्यर्थ धावपळ त्यांना आता जाणवायला लागली आहे. एकीकडं जेन झी मधला माणूस मेटावर्स मध्ये जगतोय तर दुसरीकडं मातीत राबतोय. तंत्रज्ञानाच्या झपाट्यानं सोबत आणलेली ही डिस्पॅरिटी, या टिकण्याचं कसब ChatGPT मध्ये मिळणं खूप अवघड आहे. ते स्वतःलाच तयार करावं लागेल. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा.